आजकाल हेअर ट्रान्सप्लांट फील्डमध्ये घोस्ट सर्जरी खूप कॉमन आहे. घोस्ट सर्जरी म्हणजे काय, तर एखादा डॉक्टर पेशंटला हेअर ट्रान्सप्लांटसाठी तयार करतो आणि अगदी ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या बाजूला पण उभा राहतो, पण तो स्वतः सर्जरी करत नाही. कोणीतरी दुसरीच व्यक्ती तुमची सर्जरी करतो आणि तो करणारा व्यक्ती सर्जरी नंतर परत कधीच तुम्हाला भेटत नाही. याला घोस्ट सर्जरी म्हणतात. हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीच्या 3 मेन स्टेप्स असतात. पहिली स्टेप म्हणजे ग्राफ्ट एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे हेअर फॉलिकल काढणं. दुसरी स्टेप स्लिट मेकिंग, म्हणजे खड्डे करणं. आणि तिसरी स्टेप म्हणजे इम्प्लांटेशन करणं. हेअर ट्रान्सप्लांटच्या पहिल्या 2 स्टेप्स खरं तर तुमच्या सर्जननी केल्याच पाहिजे असं ISHRS सांगतो. आणि लास्ट स्टेप म्हणजेच इम्प्लांटेशन ही एकमेव स्टेप टेक्निशियन्स किंवा नर्सेस करू शकतात. पण घोस्ट सर्जरीमध्ये संपूर्ण सर्जरी ही टेक्निशियनच करतात. म्हणजे ज्या डॉक्टरवर तुम्ही विश्वास ठेवून तुमचं डोकं त्याच्या हातात देता, तोच ते डोकं सरळ त्यांच्या टेक्निशियनच्या हातात देतं, कारण त्यांना स्वतःला सर्जरी करणं माहीतच नाही किंवा येत नाही. सो जर तुम्ही सर्जरी प्लॅन करत असाल तर तुमच्या डॉक्टरला हा प्रश्न नक्कीच विचारा की डॉक्टर साहेब, तुम्हीच माझी सर्जरी करणार आहात ना, की तुमचे टेक्निशियन्स?